तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात का? तुम्ही बोलत असाल, अरे हा काय प्रश्न आहे? आम्ही तर रोजच मजेत असतो. आम्ही कशाचे टेन्शन घेतोय? तुम्ही 10वीच्या बोर्डात काही टेन्शन नाही घेतलं तर आता काय? तर ही तर झाला मजेचा भाग. पण आता तुमची 10वी झाली आहे तर तुमच्याकडे 3 फील्ड्स आहेत. कोणत्या कोणत्या? तुम्ही 10वी पर्यंत या तिन्ही फील्ड मधलं एज्युकेशन एकत्र घेत होता. गणित, विज्ञान, भाषा, चित्रकला, इतिहास, भूगोल. पण आता 11वी पासून या तिन्ही फील्ड वेगळ्या आहेत. ते कसं? गणित, कॉमर्स, पण वेगळ्या प्रकारचं. आर्ट, इतिहास, भूगोल, चित्रकला, भाषेचे विषय, हे ते सगळं पण एक वेगळी फील्ड, सेपरेट फील्डमध्ये. आर्ट, विज्ञान, सायन्स ही पण एक सेपरेट आहे. आता याच्यामध्ये कोणतेही गोष्टी, विषय मिक्स नाही आहेत. सायन्समध्ये हा फक्त सायन्सचाच अभ्यास आहे. मग तुमच्यासाठी योग्य काय आहे आणि त्या शाखेसाठी तुम्ही कसे योग्य आहात याच्यावरच हा व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्ही एकमेकांना बोलता, अरे आर्ट्स घे, अरे कॉमर्स घे, अरे सायन्स घे. पण तुमचं काय स्वप्न आहे? तुमचं काय स्वप्न आहे त्याच्यानुसार तुम्ही स्ट्रीम निवडा. कोणीही तुमच्यावर जबरदस्ती केलेलं नाही. तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. जर कोणी तुमच्यावर जबरदस्ती केली, मला तू ही घे, ती घे, तर बोलायचं, माझं भविष्य मी स्वतः लिहिलंय, मी स्वतः ठरवणार मला काय घ्यायचं, या तिघांपैकी कसला अभ्यास करायचा आहे. याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही शिक्षणामध्ये स्वतःची निवड करा. तुम्हाला काय घ्यायचे आपल्या स्वप्नानुसार, आपल्या भविष्याच्या नुसार. तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला नक्की काय घ्यायचे. चला तर वळूयात मुख्य व्हिडिओकडे. चला मग सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, हे बघा, स्ट्रीम निवडा, पण आपल्या स्वप्नांनुसार. स्ट्रीम निवडायची, पण कशी ते तुमच्या स्वप्नांवर आधारित आहे. तर सॉरी सायन्स चुकलं. ही थोडं चुकलं, ही तर लिहिलं मी, सॉरी. तर सायन्स मध्ये आणि जर तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल माहिती पाहिजे, याच्यात कोणते विषय असते ती सगळी माहिती पाहिजे, तर मी त्याच्यावरती एक पहिली व्हिडिओ बनवली आहे, ही वाली. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, किंवा तुम्ही जेव्हा बघत असाल तेव्हा दिली पण असेल.
या व्हिडिओ नंतर नक्की बघा. तर सायन्समध्ये PCM आणि PCB आणि PCMB हे असतात. हे विषय आहे. PCB म्हणजे नाही, PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये पण मॅथ्स मध्ये पण पहिला भाग आणि दुसरा भाग असतो. पहिला मॅथ्सचा भाग अल्जेब्रा आणि जिओमेट्री हे तर आपण 10वी पर्यंत शिकतच आले. आणि PCB मध्ये काय असतं? PCB म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री, पण याच्यामध्ये एक बायोलॉजी हा विषय असतो. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला PCMB पाहिजे तर त्याच्यामध्ये मॅथ्स येतं आणि त्याच्यासोबतच बायोलॉजी पण येतं. तर PCM मध्ये आपण दोन्ही पण घेऊ शकतो, मॅथ्स पण आणि बायोलॉजी पण. हे तर तुम्हाला माहितीच असेल, पण मी फक्त सांगण्याचे काम केलं. अजून सायन्स मधून तुम्ही आणि PCM, PCB आणि PCMB जर तुम्ही हे घेतलं तर तुम्ही काय मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्ड आणि हे बघा, PCM, PCB, PCMB मधून आपण मेडिकल इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जाऊ शकतो. काय घेतल्या? PCMB आणि PCM घेतलं तर आपण फक्त मेडिकल क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. डॉक्टर,
सायंटिस्ट. आणि PCB म्हणजे PCB नुसतं घेतलं तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकता. बंधनकारक कंपल्सरी तर LLB करून तुम्ही वकील बनला, समोर कोर्टामध्ये केस लढणार, तुम्हाला जजला उत्तर द्यायला लागेल. हा माझ्या आशील आहे. हा माझा आशील आहे. अशी केस आहे. मग तुम्हाला ती केस तुमच्यावर आहे, तुम्हाला घ्यायची नाही घ्यायची. घेतली तर तुम्हाला ती लढावी लागल. लॉयर त्याच्या पूर्ण अभ्यास असतो. असं नाही की म्हटलं लढली केस, असं नाही होत. त्याला पूर्ण अभ्यास करावा लागतो लॉयरच्या. खेळामध्ये आपण वकील जज बनू शकतो, पण खऱ्या कोर्टात विषय खूप हार्ड असतो. तर तुम्हाला सायन्स शाखेची आयडिया आलीच असेल पुढे काय असतं हे ते सगळं. हे जे सर्व काही कोर्स आहेत यांच्यामधल्या काही विशेष कोर्सला CET परीक्षा देणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, आता आपण कॉमर्स शाखेकडे वळूयात. आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. अजूनही सायन्स मधून आपण खूप काही करू शकतो. आठवलं. एक कोर्स पण असतो, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. या कोर्समध्ये हा कोर्स माझा मोठा भाऊ करतोय. तर जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता. जसं कुठं काय चाललंय ही ती माहिती गोळा करणे, त्याला एकत्र करणे, त्याचा अभ्यास करणे आणि ती लोकांपर्यंत पोचवणे म्हणजे जर्नलिझम होय. म्हणजेच पत्रकार, रिपोर्टर. आणि मास कम्युनिकेशन म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे माहितीच असेल. म्हणजे आपण मोबाईलवर कोणाला फोन लावला तर समोरच्याशी आपण कम्युनिकेशन करतोय. फोन लावला, त्याच्याशी आपण बोलतोय, तर ते कम्युनिकेशन झालं. आपण इथून तिथं फोन लावून बोलतोय, हे यालाच कम्युनिकेशन बोलतात. जसं TV वरती न्यूज चॅनल किंवा कोणतंही चॅनल असतो, त्याच्यावरती लाईव्ह टेलिकास्ट असा होतो, किंवा रेडिओ आपण बघतो तिथं लाईव्हच असतो. त्याच्यामध्ये तिथून लोक बोलतात आणि आपल्याला रेडिओमधून ऐकायला येतं, तर ते आपल्याशी कम्युनिकेशन करतात. तिथे रेडिओ जॉकी RJ बसलेला असतो, ते आपल्याशी बोलतात. रेडिओवरती कधी नंबर देतात, मग आपण त्यांना फोन करतो, ते त्यांच्याशी बोलतात. मग ते त्यांच्या आवडीचं गाणं लावायला सांगतात, आपण त्यांना ही सांगतो, मग ते लावतात गाणं. हे सगळं म्हणजे मास कम्युनिकेशन. सोप्या भाषेत म्हणजे इथून त्या माणसाशी संवाद साधणे. हा कोर्स एकूण 3 वर्षाचा असतो. याच्यामध्ये सगळा अभ्यास असतो. या कोर्सवरती मी पुढे एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहे याच्यावरती डिटेल्डमध्ये. याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग पण असते, न्यूज एडिटिंग, ही ती गोष्टी एडिट करण्याच्या. आणि सर्वात महत्त्वाचं, ही 3 वर्षाची एक डिग्री असते. जर तुम्ही 11वी 12वी सायन्सने केली
तर तुम्ही MBBS करू शकता, ज्याचे पूर्ण नाव मेडिसिन अँड सर्जरी. अरे नाही, काहीतरी चुकते. मेडिसिन, अरे बीबी म्हणजे काय? तात्पर्य आपण समजून घे. BBC म्हणजे काय? BSc, हा कळालं. मेडिसिन बॅचलर ऑफ सर्जरी. मेडिसिन्स बॅचलर ऑफ सर्जरी. काहीतरी चुकतोय मी, पण हेच बोलतात MBBS ला. नावातच बघा, मेडिसिन औषध, सर्जरी म्हणजे फाडून फाडून ते डॉक्टरांचं काम असतं. ते हे सर्व काही शिकू शकतो. आता मी BSc बोललेलो म्हणजे काय? बॅचलर ऑफ सायन्स. त्याच्यामध्ये पण औषध, मेडिकलच्या सगळ्या गोष्टी, ऑपरेशन प्रिपरेशन तीच आहे सगळं सायन्सचं. आणि B फार्मसी D, त्याच्यामध्ये औषध बनवण्याचे असतं. जसं की आपण मेडिकल जनरिक स्टोअरमध्ये स्वतःचेच उघडू शकतो. म्हणजे फक्त लायसन लागतं, ते काढलं तर आपण स्वतःचे मेडिकल खोलू शकतो. आणि हा मित्रांनो, मी पहिलं विचार करायचो फार्मिंग, मग मला फार्मसी ती शेतीचेच वाटायचे. पण नंतर कळालं, अरे ही वेगळं सायन्सचे आहे, औषधं बनवण्याचं. कारण तेव्हा लहान होतो ना, म्हणून तेव्हा काही असं माहिती नव्हतं. काय तुमच्यामधून ही जी व्हिडिओ बघते, कधी कधी तुम्हाला पण असं वाटू शकतं. कॉमन गोष्ट आहे. कधी कधी काही गोष्टी समजत नाही. कधी कधी काही गोष्टी अशा असतात जी याच्या असतात, पण आपण त्यांना वेगळंच काहीतरी समजतो. होतं कधी असं होतं. आपण सायन्समधून ॲग्रिकल्चर पण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये झाडे, वनस्पती, पाला पाचोळा, जलीबुटी, वन, पक्षी, प्राणी, हे सर्व काही. अरे महत्वाची गोष्ट तर मी विसरलोच, लॉ, LLB. तर मित्रांनो, आर्ट. तर मित्रांनो, आर्ट शाखा, आर्ट शाखा. तर आर्ट मध्ये काय असतं? सर्वात पहिलं ड्रॉइंग, दुसरं काहीतरी ड्रॉइंग, क्रिएटिव्हिटी. काहीतरी स्किल्स.
चौथा चौथा टॅलेंट. पहिलं ड्रॉइंग, दुसरं क्रिएटिव्हिटी, तिसरं स्किल्स, चौथं टॅलेंट. हीच आहे आर्ट शाखेमध्ये. कशात आहे? आर्ट मध्ये. तर हीच आर्ट शाखा. कोणती? हीच आर्ट शाखा एकुलती एक आहे जी तुमच्या मधल्या खऱ्या टॅलेंटला बाहेर काढते. ती आहे आर्ट. काय आहे? आर्ट. आर्ट शाखा. पहिला टीव्ही वरती एक शो लागायचा. कोणता शो? ज्याचा एम आहे हे बघा, एम म्युझिक, आर्ट, काहीतरी स्किल, क्रिएटिव्हिटी आणि तिसरं डान्स. म्युझिक, आर्ट आणि डान्स. संगीत, कला आणि नृत्य. हीच आहे. काय आहे? हीच आहे आर्ट. यालाच बोलतात आर्ट. याच्यामध्ये करिअर आहे. ग्राफिक नाही ग्राफिकचे स्पेलिंग थोडं चुकलंय. ग्राफिक डिझायनर. काय? ग्राफिक डिझायनर. तसंच फॅशन डिझायनर, ग्राफिक डिझायनर हेच तर सर्व आहे. कशात? आर्ट मध्ये. कशात? हेच तर सर्व आहे. कशात? आर्ट मध्ये. तर आर्ट मध्ये आपण कशातही जाऊ शकतो. म्हणजे कशातही. त्याची डिटेल्ड व्हिडिओ मी पहिलीच बघितला आहे. या व्हिडिओ नंतर ती बघा. त्याची लिंक
या व्हिडिओ नंतर ती बघा. त्याची लिंक कशात आहे? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आता वळूयात कशात? कॉमर्स, वाणिज्य शाखा, कॉमर्स स्ट्रीमकडे. तर मित्रांनो, आता वळूयात फायनल शाखेकडे. तर मित्रांनो, तुम्ही 11वी 12वी इयत्ता कॉमर्सने तर जर तुम्ही 11वी 12वी इयत्ता कॉमर्सने केली तर काय? हो, तर काय? तर तुम्ही पुढे जाऊन CA, CS किंवा कोणतेही डिग्री, कोणतीही डिग्री करू शकता. डिग्री कोर्स करू शकता. जसं BBA, बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. मीही मोठे झालो BBA करणार. त्याच्यानंतर हे BBA जे असतं ते 3 वर्षाच्या नंतर MBA, मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे सुद्धा 2 वर्षाचं असतं. म्हणजे मला, आणि जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 5 वर्ष लागते BBA प्लस MBA करायला. पण 12वी नंतर तुम्हाला CET, काय बोललो माग पण मी बोललेलो, सायन्स स्ट्रीम बद्दल CET. 11वी 12वी नंतर तुम्हाला कोणतेही विशेष कोर्स करण्यासाठी CET द्यायला लागते. तसंच BBA करायला सुद्धा CET कॅपची परीक्षा द्यायला लागते. काही विशेष कोर्स असतात ज्याला CET देणं कंपल्सरी बंधनकारक आहे. ते कोर्स जसे की BMS आणि BCA. BMS म्हणजे बॅचलर्स ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि BCA बॅचलर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. या दोन्ही कोर्सला आणि CA आणि CS चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी CET याला आणि या चौघांना CET कंपल्सरीच आहे. आणि BBA करायला CET कंपल्सरीच आहे. पुढे कॉमर्स करून तुम्ही
कॉमर्स करून तुम्ही काय करिअर करू शकता. काय कॉमर्स, तर कॉमर्स करून 11वी 12वी त्याच्यानंतर BBA ही सर्व कोर्स करून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. तुमचा जी बिझनेस प्लॅन आहे, जर ती कोणत्या कंपनीला आवडला, तुमचा जो बिझनेस प्लॅन आहे त्याच्यानुसार तुम्हाला बिझनेस लोन भेटतं बँकेकडून. मग त्या बिझनेस लोन तुम्ही स्वतःचे साम्राज्य स्वतःच्या पायावर उभं करू शकता. तुम्ही नोकरी पण करू शकता, पण जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर नोकरी पहिली करावीच लागते. कारण की बिझनेस करण्यासाठी पैसे बिना लोननी पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतः कमवून स्वतःचे बिझनेस चालू करायचे आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागणार, काम कुणाच्या खाली. तर काय, तर जर तुम्ही कोणाच्या हाती काम केले, जर तुम्ही कोणाच्या हाती काम केले तर तुम्ही ते काम किती वर्ष करणार, तिथे तुमची मैत्री होणार. येते तुमची कामासोबत तुमचे मित्र वाढणार. मग त्यांना तुम्ही सांगू शकता की अरे मला ही करायचे तसं करायचं. मग ते तुमच्यासोबत पार्टनर म्हणून पण येऊ शकतात. जर त्यांना तुमचा बिझनेस आवडला, मग तुम्ही भविष्यात जर स्वतःची कंपनी उभा केली तर तुमचे मित्र तुमच्या पाठीशी आहेत. असं नाही की तुम्ही एकटेच आहात. कोणताही माणूस एकट्याने कंपनी उघडतो, पण कोणाच्या मदतीने. तुम्ही बोलचाल की मोठ्या कंपनी कोणत्या साध्या एका माणसाने उघडल्यात, पण ती एकट्याने थोडी, कोणाची तरी त्याला साथ होती. भले एकट्याने, पण कोणाची तरी साथ होती म्हणून त्यांनी तो बिझनेस उभारला आहे. मग जर 2-3 जण एका कंपनीला चालू करतात तर त्याला मेन ओनर किंवा एक फाउंडर नाही बोलू शकत, तर त्याला को फाउंडर बोलणार. काय को फाउंडर म्हणजे तुमच्या 50% वाटा आहे. म्हणजे 2 जण आहेत तर त्यांच्या 50-50 वाटा, 3 जण आहेत तर तसं अर्ध करून तुझ्या एवढा प्रॉफिट, एवढा तुझा हिस्सा असेल. तर मला नाही वाटत की तुम्हाला अजून काही समजवायची गरज आहे. तुम्हाला समजलंच असेल, काहीतरी आयडिया आलीच असेल या 3 शाखांपैकी. काय आली का नाही? तर आपण छोटीशी समरी करू. पहिला आपण शिकलो
अरे सारखेच स्पेलिंग चुकतेत माझ्या. सायन्स, नंतर आर्ट, नंतर आता कॉमर्स. सायन्समध्ये आपण बघितलं 11वी-12वी नंतर काय आहे सगळं करिअर. आर्टमध्ये पण आपण शिकलो ही करिअर ती. आणि आता कॉमर्सबद्दल हे सगळं शिकलं कोर्स करिअरबद्दल. भले एवढे डिटेलमध्ये डीप नाही समजावलं पण तुम्हाला स्वतः समजलंच असं. आणि मित्रांनो, तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालंय का? झालंय? मग कॉलेज चालू झालं का? कोणाकोणाचे चालू झाले का? कोणाकोणाचे अजून चालू नाही झालं? चालू झालं नसन, चालू झालं नसल तर पुढच्या महिन्यात सगळ्यांचेच कॉलेज चालू होतील. पण काही जणांच्या अजून लिस्टमध्ये नाव नाही आलं, ॲडमिशन केलं नाही. तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही बाहेरून पण ॲडमिशन करू शकता तुमच्या आवडत्या शाखे स्ट्रीममधून. कळालं? तर तुम्ही योग्य स्ट्रीमने ॲडमिशन घ्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तर आतापर्यंत तर एवढंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि स्वतःची काळजी पण घ्या. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओत.